जिथे मी उभा आहे आणि मागे जो तलाव दिसतो आहे, याच तलावाच्या बाजूला एक हत्ती आम्हाला पाहायला मिळाला. तर तो पूर्ण एक हत्तीचा कळप इथे सकाळी लोकांनी पाहिला गावाच्या जवळ, आणि तो चालत चालत इथे आला. आणि आता आम्ही खूप कठीण स्थितीमध्ये या तलावाजवळ आलो आणि या स्थितीमध्ये आम्हाला इथे आता हा परिसर अतिशय सुंदर दिसला. याच्यामध्ये दिनेश खाटे, योगेश दूधपचारे, सचिन वनरवार आणि मी प्राध्यापक सुरेश चोपणे अशी 4 जणांची टीम आज हत्ती पाहायला आलो. गावाच्या लोकांची इंटरव्ह्यू पण आम्ही इथे घेतली. लोक काय म्हणतात ते पण आम्ही पाहिलं. परंतु आत्तापर्यंत हत्तीने कोणाही लोकांचं नुकसान केलं नाही आहे. थोडंफार किंचित शेतीचं नुकसान झालेलं आहे. परंतु हत्तीसाठी एक असं आदर्श ठिकाण हे आहे, कारण इथे सर्व उन्हाळाभर पाणी असतं इथे या ठिकाणी. आणि हत्तींची जी पिलं आहे ती देणे, लहान असेल त्यांना मोठं करणे, यासाठी हे आयडियल प्लेस इथे निश्चितच आहे. आणि त्याचा उपयोग पण हत्ती इथे करतील. आणि हत्तीच्या स्वभावानुसार हत्ती एकदा हे कुठे आले की ते दरवर्षी येतात. निश्चितच पुढच्या वर्षी पण हत्ती इथे निश्चितच येतील. तर हत्ती येणं ही चांगली गोष्ट आहे. इथे आपल्याकडे हत्तीचं संरक्षण झालं पाहिजे, हत्ती इथे वाढले पण पाहिजे. पण मानवाने जे म्हणजे हत्ती आहे, प्राणी आहे, या दोघांनी मिळून एकत्र यासाठी राहिलं पाहिजे.